आज आम्ही निघालो होतो गणपतीला जाण्यासाठी आणि खरंच ना हे प्लॅनिंग खूपच अचानक असं ठरलेलं होतं. आमची गाडी पार्क केली आणि यांच्या फ्रेंडच्या गाडीमध्ये आम्ही सगळेजण निघालो. गाडीत बसल्याबरोबर सोनू आणि प्रथाचं लगेच काहीतरी चुरमुरू खायचं चालू झालं. पावसाचं वातावरण तर काही दिसत नव्हतं. यावेळी या दोघींना मिक्स व्हायला ना अजिबातच वेळ लागला नाही. आता खूपच घट्ट अशी मैत्री या दोघींची जमलेली होती. अधूनमधून डान्स वगैरे पण चालू होता. प्रथा पुढे तिच्या पप्पांसोबत बसायला गेली म्हणून सोनूने चक्क रडायला सुरुवात केली होती. कसं तरी तिला शांत केलं आणि नंतर एका ठिकाणी थांबलो आणि छान असा नाश्ता करून घेतला आणि पुन्हा निघालो. वातावरण तर खूपच सुंदर असे झालेलं होतं. नंतर येऊन पोहोचलो लेण्याद्री गणपती येथे. कुकळी नदीच्या काठी असलेले डोंगर रांगेतील गुहेत असलेले गिरिजात्मज गणपती मंदिर खूपच सुंदर अशा या जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगा वेढलेल्या आहेत आणि अष्टविनायकामधील 6वे स्थान असलेला हा गणपती. अतिशय निसर्गरम्य असं हे वातावरण आणि खूपच छान अशी ग्रीनरी आहे, पण पायऱ्या चढून ना अगदी थकायला होऊन जातं. प्रथासुद्धा आधी खूप जास्त पायऱ्या चढली, पण नंतर तिच्या पप्पांनी तिला उचलून घेतलं. त्यानंतर आम्ही वरती जाऊन पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे. खूप छान अशा ह्या लेण्या आहेत. बऱ्याच प्रमाणात लोकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली आणि मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही इथे गेलो होतो जिथे पूर्ण आवाज आतमध्ये घुमत होता. नंतर पावसाने सुद्धा हजेरी लावली होती आणि या वातावरणाला 4 चांद असे लागून गेलेले होते. खूपच सुंदर असं हे वातावरण झालेलं होतं आणि मी पहिलंच पाहिलेलं हे असं गणपती मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये तुम्हाला कुठेच लोकांची रांग पाहायला मिळणार नाही आणि एवढं भव्य आणि मोठं हे मंदिर आहे की कोणत्याही कोपऱ्यावरती बसून तुम्हाला देवाचं दर्शन खूपच सुंदर अशा प्रकारे होईल. खूपच सुंदर अशी ही दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. इतकी शांतता आणि इतकं सुंदर मनोभावे दर्शन करून झालं. एवढ्या पायऱ्या चढून वरती गेलो पण इतकं सुंदर असं दर्शन झालं ना, मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. टप्प्याटप्प्यांवरती बसलेली वानरसेना देवाला आणलेला प्रसाद देवाला जाण्याच्या आधीच मागून खात होती. खूप छान आणि सुंदर असं देवाचं दर्शन करून झालं आणि नंतर आम्ही येऊन पोहोचलो ओझरच्या गणपतीला. गणपती बसल्यानंतर अष्टविनायक करायचं म्हटलं ना, इकडे खूपच जास्त गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल, पण आज आम्ही जेव्हा आलो होतो खूपच शांततामय असं वातावरण होतं आणि लोकांची गर्दी पण एवढी काही पाहायला मिळाली नाही. लगेच गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या आवारात जसा प्रवेश केला खूपच छान असं वाटलं. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. लगेच रांगेमध्ये उभा राहिलो आणि खूपच छान आणि सुंदर अशा रीतीने देवाचं दर्शन करून झालं. मंदिराच्या आवारात विघ्नहर्ता नावाची फुलांची इतकी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती जे सर्वांचं लक्ष अगदी वेधून घेत होती. देवाचं छान दर्शन घेतलं आणि लगेच निघालो. ऑलरेडी आम्हाला खूपच उशीर झाला होता म्हणून जेवण बाहेरच केलं. सोनू आणि प्रथाचं तर खूपच छान असं गुलाबजामुन एन्जॉय करणं चालूच होतं. चला भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत चलो बाय.